मास्टर ऑफ सेलार सचिन भोईर. लेट्स प्ले मॅच ऑन. आणि सकाळी सत्रामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्ग करा. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ज्या गोलंदाजाने हाताळलेले आहेत, 2 षटके हाताळली होती, त्यामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि निम्मा संघ गारद केला होता. तो चिराग माली बिग बर्ड ऑफ रानाल गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. वेलकम आमचे सहकारी समालोचक मनोज ठाकरे आग्र्याच्या पोगाव संघाचे खंदे समर्थक आहेत, आपले हार्दिक स्वागत आहे. तर पहिल्या षटकामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज चिराग माली. सामनागर फलंदाज सचिन भोईर. यावेळी पुढे येऊन चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. एका धावेसाठी एकेरी धावेने आजच्या सकाळच्या सत्राला सुरुवात होते. एकेरी धावेने अकाउंट ओपन केलं जातं स्वतःचं आणि एकेरी धावेने अकाउंट ओपन होतंय संघाचं. तो आज के दिन की शुरुआत होती हुई पहला ओवर लेकर आए चिराग माली और बहुत ही बढ़िया तरीके से पहली गेंद को खेला वहां पर सचिन ने 1 रन के साथ अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए. सकाळच्या सत्रामधील पहिला सामना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे महेश ठाकरे याच्या आग्र्याच्या पोगाव या संघाने आणि तुषार शेळके याच्या चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. एक उजव्या शैलीचा फलंदाज आणि एक डावखोरी शैलीचा फलंदाज आपण पाहतोय. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये तैनात केले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 सलकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिराग माली यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर होता, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. बिल्कुल अच्छी गेंद वहां पर बड़े हिट की तरफ गए थे हिमांशु पाटिल. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये चेंडू येण्याच्या अगोदरच बॅट फिरवली गेली होती. चिराग माली टर्न फ्रॉम व्हीआयपी डायझिन फेसिंग हिमांशु पाटील. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण एक हात का कमाल आपण पाहतोय आणि क्विक थ्रो. तोपर्यंत एका धावेने हिमांशु पाटील आपला खातो करतोय. बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर डीप में रही सूरज केने द्वारा. शॉर्ट गेंद थी और उसे हुक कर दिया था, लेकिन अच्छी फील्डिंग होती हुई डीप में 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 2 रनों पर. पहिलं षटक मार्गस्थ आहे चिराग माली. यावेळी सामनाकर फलंदाज सचिन भोईर. यावेळी कंट्रोल फटका आपण पाहतोय. बॅकवर्ड स्कोर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय आणि तोपर्यंत फक्त एकाच धावे समाधान मानावं लागतं फलंदाजांना. सचिन भोईर याने बीपीएलची सुरुवात दणदणीत चौकाराने केली होती. जी बिल्कुल, जिस तरह से हमने देखा पहले मुकाबला जब रहा था चैलेंज स्पोर्ट्स का, तो चौके के साथ शुरुआत की थी, लेकिन यहाँ पर हम देख रहे कि सचिन ने अभी तक जो 2 गेंदें खेली जिसमें उन्होंने 2 रन बनाए, शॉर्टम पुल लगाया था पिछली गेंद के ऊपर. देखना दोनों ही बल्लेबाजों ने जो अभी हम देख रहे हैं कि सिंगल के साथ अभी खेल रहे चिराग माली. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू चाचपडत खेळताना दिसतोय हिमांशु पाटील, ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज पाहायला मिळते आणि कौतुक करावं लागेल ते गोलंदाज चिराग माले याचं. अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. रूम दिलेलं नाही फलंदाजांना धूम वाजवण्यासाठी. नक्कीच चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाचे ऑनर मयूरजी पाटील यांचे ते आगमन होते. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळी चेंडूला फिरकावून दिलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार हिमांशु पाटील याच्या बॅटमधून निघालेला हा झन्नाटेदार षटकार. बहुत बढ़िया शॉट वहां पर हिमांशु पाटिल के बल्ले से आता हुआ. शॉर्ट गेंद थी और बहुत ही बढ़िया तरीके से हुक कर दिया था. गेंद मिड विकेट के ऊपर से जाती हुई 6 रनों के लिए. आज के दिन का ये पहला सिक्सर आता हुआ हिमांशु पाटिल के बल्ले से. इस सिक्सर की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 9 रनों पर बिना किसी विकेट के नुकसान पर चैलेंज स्पोर्ट्स. एकेरी धावेने या षटकाची सुरुवात झाली होती आणि षटकाराने या षटकाची सांगता समाप्ती झालेली आहे. तर पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्ती चॅलेंज स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 9. ट्रिपल्स वाहिनीवर या स्पर्धेचं प्रक्षेपण केले जात आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तरी ही स्पर्धा मित्रांनो एन्जॉय करू शकता. अनेक व्ह्युअर्स या स्पर्धेला लाभलेले आहेत आणि 10 लाखापेक्षा
अनेक लोकांनी ही स्पर्धा आतापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय केलेली आहे. नक्कीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे, कारण ट्रिपल्स वाहिनीवरही या स्पर्धेचा टेलिकास्ट जात आहे. तरीही मात्र आपण पाहतोय की यूट्यूबच्या माध्यमातून 10 लाखापेक्षा अनेक लोकांनी ही स्पर्धा एन्जॉय केलेली आहे. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. म्हणूनच ही ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून इतिहास रचला गेलेला आहे. जेव्हा जेव्हा भिवंडी क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा नक्कीच BPL स्पर्धेचा इतिहास पहिल्या पानावर आपल्याला वाचायला मिळेल. स्विंग अँड मिस, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. जी बिल्कुल, पिच होने के बाद गेंद बाहर की तरफ कटी थी, अच्छी गेंद रही वहां पर. दूसरा ओवर लेकर आए जिग्नेश पटेल. जिग्नेश पटेल मॅन फ्रॉम सुरत गुजरात, दूरवरच्या टोकाकडून. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, भुलभुलैया, ढोंडो रे साजण्या, अशी सध्या स्थिती आपण पाहतोय फलंदाजाची. जी बिल्कुल, कमाल की गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है, जहाँ पर कहीं ना कहीं थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं सचिन. यावेळी अंत्य अपच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न तर चांगला केला होता तिथे चिराग माली याने. हाथ आया लेकिन मुंह नहीं लगा. जी बिल्कुल, वहाँ पर डबल स्टेप पर जाकर इस बार खेला था. ऑन दी अप खेलने की कोशिश की थी, लेकिन उतनी ताकत नहीं बटोर पाए थे स्ट्रोक खेलते वक्त. अच्छी कोशिश जरूर की थी वहाँ पर चिराग माली ने. जिग्नेश पटेल सामना करेल फलंदाज सचिन भोईर. यावेळी कंट्रोल फटका आपण पाहतो. स्क्वेअर ऑफ विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय प्रितेश पाटील याच्याकडून आणि तोपर्यंत फक्त एकच धावेची संधी मिळते फलंदाजांना. यापुढे जेही संघनायक नाणेफेसाठी येतील त्यांनी आपल्या अंतिम 11 खेळाडूंची यादी प्लेइंग 11 आपल्या समवेत आणायचं आहे. 12 खेळाडूंची यादी नक्कीच आपण घेऊन यायची आहे. जिग्नेश पटेल सामनाकर फलंदाज हिमांशू पाटील. यावेळी लॉर फुलटा चेंडूला एक्स्ट्रा रिझनमध्ये टोलवलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत एका धावेने स्ट्राइक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. जी बिल्कुल, लोअर फुल टॉस गेंद थी और बहुत ही बढ़िया तरीके से वहाँ पर एक्स्ट्रा कवर की दिशा में इस गेंद को खेला था हिमांशु ने. इस एक रन की मदद से स्कोर 13 रनों पर जा पहुंचा है. ओवर नंबर 2 का खेल हम देख रहे हैं. अच्छी गेंदबाजी यहाँ पर अब तक की है दोनों ही गेंदबाजों ने. जिग्नेश पटेल पुन्हा एकदा दूरवरच्या टोकाकडून. यावेळी गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग ते साधला नाही फलंदाज सचिन भोईरला. खरं तर हा सचिन भोईरचा फेवरेट फटका आहे, मात्र मिडल ऑफ द बॅट यावेळी चेंडू घेता आला नव्हता. जी बिल्कुल, सचिन भूर जो कि ऑन साइड की दिशा में बहुत बढ़िया खेलते हैं, इस बार शफल क्रॉस होकर खेलने की कोशिश की थी वहाँ पर सचिन ने. ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 14 रन. दोनों ही गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की है. साई स्पोर्ट्स कारभार संघाचा संघनायक आणि राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर संघाचा संघनायक आपण आपल्या खेळाडूंच्या नावांच्या यादीसह टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे, सज्ज राहायचं आहे. साई स्पोर्ट्स कारभाव आणि राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तो 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 14 रन. पहले ओवर में हमने देखा कि चिराग माली ने जो रन खर्च किए ना, उसके बाद जिग्नेश पटेल ने 5 रन. अच्छी बात यह है चैलेंज स्पोर्ट्स के लिए धुमान सर के अभी भी दोनों ओपनर बल्लेबाज वहाँ पर टिके हुए, जो उनके 10 के 10 विकेट अभी वो बाकी है. तो आने वाले जो 4 ओवर है उनके पास पूरी तरह से लाइसेंस रहेगा कि बड़े हिट लगाए. नक्कीच, कारण 10 विकेट शेष आहेत आणि तुम्हाला नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे लायसन मिळतं आहे फटकेबाजी करण्याचे. मात्र कौतुक करावे लागेल दोन्ही गोलंदाजांचं. कम खर्चिले और फुल चर्चिले अशी गोलंदाजी चिराग माल्याने जिग्नेश पटेल या दोन्ही गोलंदाजांनी केलेली आहे. जी बिल्कुल, यहाँ पर दोनों गेंदबाजों ने जैसे कि आपने कहा कम खर्चीले और फुल चर्चिले, लेकिन अगर इस टूर्नामेंट की बात करें तो खर्चा भी बहुत हुआ और चर्चा भी बहुत ज़्यादा हो रहा है. हमारे बीच में इस वक्त आगरी राजा पौगाव के तेजस पाटिल जी तशरीफ लाते हुए, वेलकम, आपका इस्तकबाल है. सूरज के ने तीसरा ओवर लेकर आते हुए सामना करेंगे सचिन.
उसी बीच वहां पर देखना है, पुल कर दिया इस गेंद को, कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई। देखना है क्या इशारा आता है वहां से एम्पायर शानू कुरैशी का। तो वन बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। बहुत बढ़िया स्ट्रोक खेला था वहां पर सचिन ने। देखना है अभी भी कुछ पंच आपला डिसिजन मागे घेतात, षटकाराचा इशारा करतायत, 6 धावा. सूरज केने याचं स्वागत केलेलं आहे 6 धावाने षटकाराने सचिन भोईरेने. जी बिल्कुल, वहां पर बहुत बढ़िया स्ट्रोक लगाया था सचिन भोईर ने। तो तीसरे ओवर की अच्छी शुरुआत मिलती हुई यहां पर चैलेंज स्पोर्ट्स को। उसी बीच वहां पर देखना है बड़े
सहा धावांसाठी पुन्हा एकदा या चेंडूला टोललेलं आहे त्याच दिशेने. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. चिराग मालिक क्विक थ्रो आणि दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वॉल. परिणाम स्वरूप ऍक्सिडेंट. धावबाच्या रूपाने फलंदाज बाद. साइंस स्पोर्ट अदनान भाई, आपको कितनी भी ऊंची उड़ान उड़ना है तो फिर फ्यूचर टेक एलिवेटर के पास जाइए. बंदर मोहल्ले में टेलीविजन पे हमारी आवाज नहीं पहुंच रही. देखिए, कल तक तो 13 लाख लोगों ने देखा यूट्यूब पे. लाखों लोग डेन चैनल, एसएमपी चैनल, ट्रिपल एस चैनल, एक और चैनल है उस पर देख रहे. अगर ये टेलीकास्ट बीपीएल का टीवी पे नहीं जाता तो अभी तक 50 लाख लोग देख चुके होते. नक्कीच सर. पूर्णपणे आपल्या एसके स्पोर्ट शादाब खोतकर का शुक्रिया. धनेश कुकसे के पांडुरंग धर्मा पाटिल, आपका विशेष धन्यवाद. थर्ड प्राइज स्पॉन्सर बीपीएल 5 फॉर्चून के मुशीर नाचन, सेकंड प्राइज स्पॉन्सर, आपका शुक्रिया. Chirag Mali brought into the attack. This time flicks the ball. There is the fielder, but overhead of Pritesh. Ball is traveling all the way to the fence for 6.
स्ट्रोक इंडीड। क्या उर्दू है इस गाने में, उसने जाना की तारीफ, लेकिन इस शॉट की हम तारीफ कर रहे हैं। आफरी आफरी। नक्कीच अतिशय उत्कृष्ट पॉवर हिटर अकबर शेख याच्या बॅटमधून पॉवर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. देखिए शुभा दुमाल, जबानें तो सभी अच्छी है, दुनिया की हर जबान कोई भी बोले, लेकिन उर्दू की जो शायरी है उसमें मिठास अलग है। इसीलिए तो शरफ नानपुरी कहते हैं कि मोहब्बत का कानों में रस घोलते हैं, ये उर्दू ज़बान है जो हम बोलते हैं। और फले फूले कैसे ये गूंगी मोहब्बत, न वो बोलते हैं न हम बोलते हैं। कमाल का शॉट खेला था वहाँ पर बैट्समैन अकबर शेख ने। ये कमाल के खिलाड़ी हैं, बॉटम एंड का बहुत खूबसूरत लाभ उठाते हैं। पावर हिटर चिराग माली, राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए फिर से हुक किया है, फील्डर मौजूद है डीप में, फिर से नाप तोल के मारा हुआ सिक्सर। क्या बल्लेबाजी कर रहे हैं पावर हिटर, और सुबह को बीपीएल के रंगीन बनाते हुए। सबसे बड़ी जिम्मेदारी रहती है। तुषार शिल्के को पता था कि किसको भेजा जाए। नक्कीच पॉवर हिटरला पाठवलं आणि पॉवर ऑफ फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत पेश केले आहेत. त्यांनी षटकारांच्या हॅट्रिकवर आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 6 फलंदाजांनी षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. पाहूया 7वा फलंदाज बनतोय का अकबर शेख. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं अकबर। 2 नाप तोल के चिराग को मारे। चिराग माली, बिग बट ऑफ रानाल, टर्न, दिस टाइम frustration clear showing away from the office stump, ball in दूसरा मोहल्ला, white signal from umpire. On field umpire Gokuldas Patil and umpire Shanu Qureshi. 1-2 is score now. Challenge right on top now. 52. This time put away. There is the fielder. Another 6. Another calculated 6. What a batting. क्या सुबह अकबर टेप लेके आए थे जो नाप तोल के मार रहे हैं? नक्कीच अगदी तोलून मापून मारलेले षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. जणू काही नक्कीच या शिमरसेचा त्यांनी सकाळीच मोजमाप घेतलेलं आहे. आणि या स्पर्धेमधील 7वा फलंदाज बनतोय षटकारांची हॅट्रिक करणारा. या अगोदर सूरज केने, थॉमस डायस, माजिद बोबडे, फाईक अन्सारी, दीपेश माली आणि संदीप मडवी या 6 फलंदाजांनी हा कारनामा केला होता. आणि 7वा फलंदाज बनतोय पॉवर हिटर अकबर शेख. Great batting from Akbar Sheikh. 3 huge sixes and just cross the overhead of the fielder. Great batting. Akbar on 18 is on fire. The power hitter. There is a 3 commentator supporting to Tejas Patil and Agri Raja Pogaon. Commentator Sandesh Wakare, commentator Manoj Thakre and commentator Shashikant Kene. Here goes Chirag Mali. Goes to Akbar, fine delivery indeed. Akbar tried to slog dash ball, beat seam outside the off stump. नक्कीच या चेंडूवर वापसी केलेली आहे गोलंदाजाने. आउटसाइड आउट असा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने आणि वापसी करतोय, कमबॅक करतोय या चेंडूवर चिराग माली. Today is a bright sun shining in BPL. Chirag Mali. This time another mighty blow. Could be a mega. Big one. All the way to the mid wicket. Glorious shot, 6 runs. In morning session, power hitter of Bhiwandi, Akbar Sheikh on fire.
and challenge express Vishwas Matre and Mayur Patil, the owner in dugout. What a batting! Great batting. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण बघतोय. अक्षरशः चिराग माले याच्यावर पॉवर हिटर अकबर शेख तुटून पडलेला आहे. So far 25 runs considered from Big Bird of Ranal. Here we go. Oh, this time top edge. First bounce to Harshad Chaudhary. Tried to sweep dash ball. And meanwhile batsman crossed for a easy single. That marks very expensive over turn from Chirag Mali. Consider 26 runs. 5 ओवर की समाप्ति और 65 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं 25 पे अकबर. 6 गेंदों का सामना. नक्कीच 5 षटकांची इथे समाप्ती झालेली आहे. अतिशय महागडं षटक चिराग माले याचं इथे पाहायला मिळेल, कारण या षटकामध्ये तब्बल 26 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला अकबर शेख जणू काही चिराग मालेला शेवटच्या त्याच्या स्पेलमधील षटकामध्ये सांगत होता, चिराग माले तो सिक्सर देख. दोनों टीम के कैप्टन को टॉस बॉक्स में बैठना जरूरी है. खेलने वाली टीमें साइंस स्पोर्ट खारबांव, जो महेंद्र और अक्षय पाटिल ओनर टीम है, और तारिक रईस ओनर टीम रईस बिल्डर एंड डेवलपर स्पोर्ट्स तलोली. दोनों कैप्टन को टॉस बॉक्स में बैठना जरूरी है. यह सारेश केने आ चुके हैं, साइंस स्पोर्ट खारबांव के कैप्टन. 1 ओवर बचा है, 2 अच्छे बैट्समैन पिच पर, लेकिन आज प्रीतम बारी की बारी ही नहीं आ रही. 3 गेंदे खेलिए, 1 रन बनाया. जिग्नेश ने काफी परेशान किया था प्रीतम को. फुलटॉस गेंद स्विंग किया और कह दिया प्रीतम बारी ने, क्या अब मेरी बारी. यस, अकबर ने ही शॉट को खेला है. क्या बल्लेबाजी कर रहे. व्हाट अ ग्रेट बैटिंग. 5वां सिक्सर लगा है और 31 रन पे खेल रहे हैं. डायनामाइट इनिंग, इसे कहते हैं गेंदबाजी का जुलूस निकालना. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. इसे कहते घंटों का काम मिनटों में. कमाल की बल्लेबाजी हो रही है. क्या शुभा धुमाल, ये पावर हिटर नहीं है. नक्कीच अगदी बरोबर म्हणालात, हा पॉवर हिटर आहे. सबसे बड़ी बात है कि गेंद को बहुत जल्दी पढ़ लेते हैं वो. देखिए, पुरानी गेंद जाएंगी तो घसी भी गेंद मिलेंगी. कल से हम आपको ये बता रहे हैं. स्कोर उछलता हुआ पहुंचा है चैलेंज का 71 रन 2 विकेटों के नुकसान पे. विश्वास मात्रे डगआउट में. 4 से 5 ऐसे ऑलराउंडर हैं जिनको मैं एवरग्रीन और एवर हिट कहूँगा. प्रशांत मात्रे, एकता मिसाइल, विश्वास मात्रे, इम्तियाज पापा, फरूक मुन्ना, ये वो नाम थे जिन्होंने स्पेशली संजय टावड़े, विलासार, राइट आर्म ओवर द स्टंप्स. अकबर को फिर आसमान में तान दिया है. क्या गेंद मैदान के बाहर, यस, एक और सिक्सर. सिर्फ सिक्सर में डील कर रहे हैं पावर हिटर ऑफ भिवंडी अकबर शेख. पहली मर्तबा अकबर सुबह सुबह इस रोशनी का फायदा उठा रहे. पावर हिटर ऑफ भिवंडी 6 सिक्सर लगा चुके हैं. 37 पे बल्लेबाजी कर रहे हैं अकबर शेख. हमारे बीच अल्ताफ अली सर और मचेंदर घरत का आगमन हो चुका है. वेलकम. आपसे निवेदन है, आपको वीआईपी पे आना है. नेताजी सुभाष के ओपनर इस मर्तबा ड्राइव किया, गैप में गेंद जा रही है, वाइड ऑफ, लॉग ऑफ, एक और चौका. फोकसमैन अजमल नासिककर हमसे जुड़ चुके हैं. वेलकम.
हे आपण पाहू शकता वाईट यॉर्कर चेंडू होता, मात्र अप्रतिम फटका कव्हर ड्राईव्हचा आपल्याला पाहायला मिळतोय. 41 धावसंख्येवर पोहोचतोय अकबर शेख. 9 चेंडूचा आतापर्यंत सामना केलेला आहे. 9 गेंदे 41 रन. इस मर्तबा निकाल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ. थर्ड मैन बाउंड्री पर 4 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. इनक्रेडिबल बैटिंग, अमेजिंग बैटिंग. शर्त लगी है कि कौन अच्छी 50 मारता है. प्रीतेश की गेंद लगा दिया. व्हाट इनिंग. 50. वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए सवेरा जब भिवंडी प्रीमियर लीग की फास्टेस्ट 50 पॉवर हिटर ऑफ भिवंडी अकबर शेख के नाम. आणि एकंदरीत या स्पर्धेमधील ही 5वी 50 आपल्याला पाहायला मिळते. 5वं अर्धशतक पॉवर हिटर अकबर शेख याच्या नावे. जणू काय हा फलंदाज घरूनच जम बसून आलेला आहे. अकबर शेख, आपको दर्शकों को बल्ला बताना है, आपके लिए उन्होंने तालियां बजाई है. व्हाट इनिंग. चैलेंज का चैलेंजिंग टोटल. इस मर्तबा मिस टाइम स्ट्रोक है. प्रीतेश गेंद के नीचे बढ़िया कैच और आउट हो गए. 51 रन बना के अकबर शेख और बारी भी समाप्त हो चुकी है. 51 रन बनाए. चैलेंज है. 52 की चुनौती. हमारे बीच घोड़सई के सम्मानीय सरपंच मुरलीधर केने साहब जुड़ चुके हैं. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. मोस्ट वेलकम मुरलीधर केने जी. हर टीम अपने प्लेइंग 11 के साथ आना है टॉस के लिए. बीपीएल की सुबह ही बहुत रंगीन होती हुई अकबर शेख की बल्लेबाजी से आइए साइंस स्पोर्ट खारबांव और रईस बिल्डर एंड डेवलपर. ऑल द बेस्ट हरीश केने एंड ऑल द बेस्ट काले रत्न किंग ऑफ रिंग नंदन पाटिल. तर आइए मैं गुरसई के सम्मानीय सरपंच मुरलीधर केने साहब और तेजस पाटिल ओनर ऑफ और मचेंद्र घरत ओपनर ऑफ नेताजी सुभाष. वेलकम तेजस पाटिल. आज अलग अंदाज में है वो. मुरलीधर केने साहब आपको भी आना है. कैलाश ठाकरे भी उनके साथ जुड़ते हुए. मुरलीधर केने सम्मानीय सरपंच, मचेंद्र घरत वन ऑफ द ग्रेट ओपनर और कैलाश ठाकरे. आइए सरपंच साहब. ये देखिए सिक्का वहीं, कलर बदल गया है. बीपीएल सुपर से ऊपर लीग और एक तरफ बीपीएल चेयरपर्सन दयानंद चोरगे. देखना है टॉस को जीता है इस वक्त रईस बिल्डर एंड डेवलपर ने. आइए तेजस जी और मचेंद्र घरत, मैं आपसे कहूँगा कि अंडर वन रूफ अली खरबे ने एक डेस्टिनेशन दिया ऑनलाइन शॉपिंग का. एक छत के नीचे सब कुछ. बहुत धन्यवाद तमाम मान्यवर का. कैलाश, मुरलीधर केने, तेजस एंड मचेंद्र. हरीश केने, आप तो भिवंडी प्रीमियर लीग में कोई भी कैप्टन चैन की सांस नहीं ले सकता. मैचेस ऐसे
पहले ये बताइए, टॉस जीता है क्या करेंगे? फील्डिंग करेंगे। क्या पिछला जो प्ले 11 था उसमें कोई चेंजेस हैं? चेंजेस है बाबे सर, साहिल इन है और कल की मैच थोड़ा सा हार गए, थोड़ा सा इस मैच में थोड़ा सा परफॉर्मेंस अच्छा करने की कोशिश करेंगे और ज़्यादा कम रनों में रोकने की कोशिश करेंगे। बीपीएल में सब कुछ सुपर से ऊपर था, आज कैप्टन क्या सुपर से ऊपर करने जा रहे हैं? सर बाबे सर 100% देना चाहूँगा और सबके पास से उम्मीद रहेगी कि 100% दे और ये मैच जीते और नंबर 1 पे रहे। नक्कीच हरेश, नाणेफेक आपण जिंकलेले प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. साई स्पोर्ट्सचा खारवा संघ नक्कीच ह्या संघाचं प्रदर्शन चांगलं राहिलं नाही, मात्र हा संघ शेवटच्या सामन्यामध्ये नक्कीच चांगलं प्रदर्शन करून या बी पी एल स्पर्धेचा निरोप घेऊ इच्छितो. मात्र याचा फटका आपल्या संघाला कुठेतरी बसू शकतोय. तर या संघाला आपण लाईटली घेणार की चांगलं प्रदर्शन करण्यास सज्ज होणार? सर कोणत्या संघाला लाईटली घेऊ शकत नाही आणि कारण ते चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करेल आणि आम्हाला तर हरवण्याचा प्रयत्न करतीलच ते, परंतु आम्ही चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू आणि ते त्यांच्यासमोर चांगले चांगले प्लेयर आहेत. दीपेश माळी आहे, विश्वजित ठाकूर आहे, नंदन आहे, खूप चांगले प्लेयर आहेत. तरी पण आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. आम्ही कोणते संघ लाईटली घेऊ शकत नाही. नंदन पाटिल, सबसे पहले ये बताइए, आपको मैं काले रत्न कहता हूँ, क्या आपको लगता नहीं कि भिवंडी प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट का रत्न है? हाँ जी हाँ सर, बिल्कुल। और नंदन ये बताइए, टीम बहुत परफेक्ट थी आपकी, नो डाउट एट ऑल, कहीं ना कहीं गेंदबाजी आपकी नहीं चली, जो आपके सुपरस्टार गेंदबाज थे, क्या यही कारण था बीपीएल में टीम पिछड़ गई? हाँ 100% सर, गेंदबाजी हमारी बहुत कमज़ोर रही है इस टूर्नामेंट में। खाली विश्वजीत ठाकुर छोड़ के सब गेंदबाज पीट रहे। और क्या उम्मीद करें कि बीपीएल की सुनहरी यादगार जीत के साथ लेकर जाना चाहेंगे? हाँ बिल्कुल सर, दोनों मैच जीतेंगे हम। और कितने रन बनाना चाहेंगे? 60+। नक्कीच 65 धावा बनवण्याचा इरादा आपण व्यक्त केलेला आहे. तर असे कोणते फलंदाज असतील तुझ्यासहित ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? दीपेश माळे आहे, विश्वजीत ठाकूर आहे, प्रणय पाटील आहे, आहेत भरपूर फलंदाज। दोस्तों देखना ना भूलिए अगला मुकाबला रईस बिल्डर एंड डेवलपर तलोरी वन द टॉस, चूज टू दी बॉल फर्स्ट, क्योंकि आ गए टेनिस क्रिकेट के हार्दिक पांड्या. विश्वजीत ठाकुर इज बैक टू कमेंट्री बॉक्स. अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. एक भलं मोठं लक्ष आहे 92 धावांचं आणि 92 लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतोय अग्रेज पोगो आहे संघाला. टू ओपनर ऑन द ग्राउंड कुमार गोंड विथ सूरज किने. गोलंदाजी मार्कवर हलीमगर एक्सप्रेसचा हिमांशू पाटील. यायला अप्रतिम फटका, मात्र जालं जे रचलं होतं ते जाल्यामध्ये सापडतोय आणि फलंदाज कुमार गोंड याची खेळी संपुष्टात. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. लॉर फुलटा चेंडू होता, स्केअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र जे क्षेत्र निवडलं होतं फटका तर चांगला होता ते चुकीचं होतं, कारण त्रिमूर्ती गायकर मॅन फ्रॉम पोगाव यांनी अप्रतिम झेल पकडलेला आहे आणि पहिलाच हादरा बसतोय तो अग्रेच्या पोगाव संघाला कुमार गुण मॅन फ्रॉम भिनारच्या रूपाने. 92 धावांचं लक्ष्य आहे. चॅलेंज स्पोर्ट्सचा विपक्ष अग्रेच्या पोगाव या दोन संघामधील ही आजच्या दिवसामध्ये पहिली लढत आपण पाहतोय. आता मात्र बी पी एल स्पर्धेमधील संघांची उलटी गिनती सुरू झालेली आहे, कारण प्रत्येक संघ रन रेट आणि विजयाकडे नक्कीच लक्ष देऊन असणार आहेत.
देखिए सुभाष धुमाल अब रन रेट बहुत अहम रोल अदा कर रहा है। आगरी राजा पोगांव को अगर इस बीपीएल में रहना है तो 77 के ऊपर रन बनाने होंगे। यावेळी मात्र हिटमॅन अप दापोडेच्या बॅटमधून निघालेला हा हिट सिक्सर. शायद आवाज पहुंच गई वहां पर। नक्कीच आहे रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे फटका खेळला. स्टँड इन डिलिव्हर अगदी खडे खडे चेंडूला पाठवलेला आहे बाहेर 6 धावांसाठी षटकार. 77 धावांच्या वर या स्पर्धेमध्ये नक्कीच आपलं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर आग्र्याच्या पोगाव संघाला धावा बनवाव्याच लागतील आणि याकडे लक्ष नक्कीच असेल. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू मात्र जाणार नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि तोपर्यंत 2 धाव +1 2+1 अशा 3 धावा मिळतात आग्र्याच्या पोगाव या संघाला. जी बिल्कुल, वहाँ पर इस बार ओवर स्टेप हो गए थे गेंदबाज हिमांशु पाटिल. स्ट्रोक बहुत बढ़िया खेला था लेकिन ऊंचाई बहुत ज़्यादा दे बैठे थे हर्षद चौधरी. अच्छी बल्लेबाजी करते हुए स्कोर हम देखें तो जो अब तक बना है 9 रन. जैसे कि बताया गया है कि 77 रनों के आगे यहाँ पर जाना होगा आगरी राजा पोगा को अगर इस टूर्नामेंट में बने रहना है तो. नक्कीच पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू जातोय सीमा पार. हाय अँड हँडसम अप्रतिम फटकेबाजी आपण बघतोय. हिटमॅन ऑफ दापोडे सिक्सर किंग हर्षद चौधरी याच्या बॅटमधून. बिल्कुल, बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर हर्षद चौधरी की. देखिए हर्षद चौधरी के माइंड में क्या चल रहा है. ये 77 रन नहीं चल रहे, ये 92 रन चल रहे हैं क्योंकि उनका निशाना जीत की तरफ है. क्या बात आहे. प्रयत्न तर करावे लागतील. प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जात आहे. नक्कीच आपण पाहतोय आणि प्रयत्न केला जातोय. खास करून आक्रमक झालेलं आहे सध्या हर्षद चौधरी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय हर्षद चौधरी जे बॅटिंग एन्जॉय करताना सूरज केने. धावसंख्या वेगाने वरून झालेली ती 15 धावा. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी कमबॅक करतोय, वापसी करतोय गोलंदाज. स्वतःच्या फाऊल थ्रोमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 15 धावा. जी बिल्कुल, बहुत बढ़िया वापसी यहाँ पर इस बार की है हिमांशु पाटिल ने. यॉर्कर लेंथ की गेंद रही थी. जैसा कि सिद्दीक भाभी सर कहते हैं क्रिकेट में 2 ही चीज़ों का सम्मान होता है, एक परफेक्ट यॉर्कर और दूसरा सचिन तेंदुलकर. अच्छी गेंदबाजी इस बार की थी हिमांशु पाटिल ने. हिमांशु पाटील टर्न फ्रॉम व्हीआयपी डायझिन फेसिंग हिम हर्षद चौधरी. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट कट एस तो प्रत्येक एकाच धावे समाधान मानावं लागतं फलंदाजाला. तर P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीने P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आग्र्याच्या पोगो संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो 92 या लक्ष्याचा पाठलाग करताना 1-16. तो मिली जुली शुरुआत यहाँ पर पहले ओवर में रही जहाँ पर हमने कुछ अच्छे स्ट्रोक भी देखे. तो एक विकेट भी गिरा है आगरी राजा पोगाव का कुमार के रूप में. लेकिन कमाल की बल्लेबाजी की पिछले ओवर में हर्षद चौधरी ने. एक ओवर की समाप्ति पर रन बने हैं 16 एक विकेट गंवाने के बाद. ये देखिए इस वक्त अल्ताफ बाली सर को दिखाया जा रहा है और मचिंदर घरत जी, मुरलीधर केने जी, कैलाश ठाकरे, अतुल भांडे, मनोज ठाकरे, संदेश वखारे, मानस पाटील यांना आपण पाहू शकता. त्यानंतर चरण पाटील हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आग्र्याच्या पोगो संघाचे तेजेश पाटील साहेबांना आपण पाहू शकता. आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी ते आलेले आहेत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकर 1-15. प्रीतम बारे येतोय दूरवरच्या टोकाकडून. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू मात्र गोलंदाज प्रीतम बारे याला पुन्हा टाकावं लागेल. जी बिल्कुल, बाहर की तरफ रही थी ये गेंद. वाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई स्कोर 17 रनों पर जा पहुंचा है. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन यॉर्कर यांचाही चेंडू होता.
तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एकेरी धावेवर समाधान मानावं लागते. अच्छी गेंद रही थी इस बार और बहुत बढ़िया तरीके से बॉटम हैंड का इस्तेमाल किया वहाँ पर हर्षद ने. एक रन के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए और अब बहुत देर के बाद स्ट्राइक पर आते हुए, बल्कि पहली बार स्ट्राइक पर आ रहे इस इनिंग में सूरज केने. प्रीतम बारे सामनागर फलंदाज सूरज केने. यावेळी भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू सीमाशा बाहेर गेला. लिखे जो खत तुझे मिड विकेट की दिशा में जाता हुआ ये गेंद 6 रनों के लिए. बढ़िया बल्लेबाजी वहां पर की है सूरज ने. पहली गेंद का सामना किया और जड़ दिया मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. षटकरने डॅशिंग अंदाजाने खातं ओपन केलं सूरज केने आणि 6 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे. ती धावफलकावर 24 धावा. अप्रतिम प्रदर्शन. 77 प्लस धावा बनवाव्या लागतील या स्पर्धेमध्ये जर आव्हान जिवंत ठेवायचं असेल अग्रेच्या पोगोय संघाला. पुन्हा एकदा मोठा फाटका हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि हाही चेंडू जातोय सीमा पार. सूरज केनेच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक षटकार. नक्कीच दोन्ही लक्षात असणार आहेत. दोन्हीकडे त्यांचं लक्ष असणार आहे. प्रीतम बारी याच्या विरुद्ध सध्या तरी आपण पाहतोय सूरज ठरतोय भारी. पुन्हा एकदा हो अप्रतिम फटका आपण पाहतोय. कव्हरच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक षटकार आणि षटकारांची हॅट्रिक करणारा हा फलंदाज बनतोय. दुसरी हॅट्रिक वैयक्तिक आणि एकंदरीत या स्पर्धेमधील 8वी षटकारांची हॅट्रिक. कमाल की बल्लेबाजी वहां पर कर रहे हैं सूरज केने. अपने आप को रूम देकर कवर की दिशा में वहां पर सिक्सर लगाते हुए, सिक्सर की हैट्रिक यहां पर करते हुए सूरज केने टिक फॉर टैग जैसे को तैसा जवाब देते हुए इस वक्त. नक्कीच जशात तसे उत्तर देताना आणि या स्पर्धेचा विचार केला तर एकमेव असा फलंदाज आहे ज्याने षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम 2 वेळा केलेला आहे. एकंदरीत या स्पर्धेमधील 8वी षटकारांची हॅट्रिक आणि सूरज केने याची दुसरी षटकारांची हॅट्रिक. यावेळी मात्र क्लीन बोल्ड यॉर्कर लेनचा चेंडू आणि यावेळी मात्र परतावला गेला सूरज केने याला डगआउटच्या आसऱ्याला. मध्ये 2 सामने या संघाने जिंकलेले आहेत. 2 सामन्यामध्ये या संघाला पराभव सहन करावा लागलेला आहे. नवीन फलंदाज बिग बड ऑफ रानाल चिराग मालेतोय. सनप गोरसाई सूरज केने बाद झालेला आहे.
हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी अजूनही खेळपट्टीवर आहे, जो 6 चेंडूंचा सामना करताना वैयक्तिक 16 धावसंख्येवर खेळतोय. प्रीतम बारी गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय. सामनागर फलंदाज चिराग माली. P2चं दुसरं षटक मार्ग असते. 3 षटरक्षक ऑल्टरमध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये लॉंग ऑन खूपच वायडिश आहेत. यावेळी केवळ स्कोअर ऑफ विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे एका धावेसाठी. फक्त एकच धाव एका धावेपेक्षा अधिक नाही. तर अशा प्रकारे P2च्या दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. मेंटेरी पॉवर प्लेच्या दोन्ही षटकं संपलेले आहेत आणि P1 P2च्या 2 षटकांची समाप्तीनंतर आग्र्याच्या पोगो संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद धावपलकर 37. बिल्कुल यहाँ पर दो ओवर की समाप्ति पर रन बने हैं 37 रन. स्कोर बहुत बढ़िया नज़र आ रहा है पहले 2 ओवर में, लेकिन 2 विकेटें भी गिरे हैं धुमाल सर. पिछले ओवर में हमने देखा एक कमाल की बल्लेबाजी की थी सूरज केने ने, लेकिन बहुत ही बढ़िया गेंद रही थी जिस पर वो आउट हो गए थे. अब देखने अभी भी हर्षद चौधरी वहाँ पर मौजूद है जो अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. 24 चेंडूमध्ये अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी, कारण जे टार्गेट आहे ते 92 धावांचं. करंट रन रेट 18.50 आणि रिक्वायर्ड रन रेट हवा आहे 13.75चा. हमसे जुड़ते हुए हमारे साथी कमेंटेटर ओमकार शेट्टे. वेलकम ओमकार, आपका स्वागत है. भावेश पवार तीसरा ओवर लेकर आते हुए सामना करेंगे चिराग माली. देखिए सभी टीमें ये सुन लें कि बेस्ट बॉलर ऑफ बीपीएल, बेस्ट बैट्समैन ऑफ बीपीएल और प्लेयर ऑफ दी बीपीएल, ये जो एनालाइज है सेमीफाइनल तक पकड़ा जाएगा. भावेश पवार समय के मामले में सहयोग करना है. आज के दिन 6 मुकाबले खिलाने हैं, तो खेलने वाली सभी टीमें इस बात का ध्यान दें कि समय के मामले में आपको सहयोग करना है. पहले 2 ओवर की समाप्ति पर 37. तीसरे ओवर के लिए भावेश पवार को बुलाया गया है. आउट होने वाले बल्लेबाज जो रहे थे जो 2 विकेट गिरी, जिसमें कुमार और सूरज. उसी बीच पहली गेंद भावेश की लफ्ट कर दिया, मिड विकेट के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए. आपल्या शेतकऱ्यांना खातं उघडलं होतं आणि चिराग माली आपण पाहतोय की आपल्या इनिंगमध्ये एक षटकार पेश करतोय. जी बिल्कुल, बहुत बढ़िया शॉट वहां पर खेला था भावेश की गेंद पर. सिक्सर की मदद से स्कोर 43 पर. उसी बीच वहां पर देखना है लोअर फुल टॉस गेंद रही थी, लेग स्टंप को छोड़ती हुई ये गेंद वाइट का इशारा आता हुआ. अतिशय वेगवान चेंडू होता, मात्र दिशा भरकटले गेलेले. वेगवान चेंडू टाकताना दिशेवर नियंत्रण इथे पाहायला मिळालं नव्हतं. उसी बीच वहां पर देखना है शॉर्टम पुल लगाने की कोशिश की थी इस बार चिराग ने. अच्छी गेंद वहां पर रही भावेश की. नक्कीच या चेंडूवर वापसी करतोय, कमबॅक करतोय भावेश पवार. धावसंख्या स्थिर आहे, धावपलकर 43 धावा 43. उस बीच वहां पर बहुत ही बढ़िया तरीके से कवर की दिशा में इस बार खेला है. दूर से संदीप मडवी आते हुए दूसरे के लिए निकल पड़े, खतरा हो सकता है. तेज कदमों के साथ दूसरा रन पूरा किया वहां पर हर्षद चौधरी ने. कहीं ना कहीं थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग देखी, तो 2 रनों की मदद से स्कोर 46 पर जा पहुंचा है. 46 धावा धावपलकर पाहायला मिळत आहेत. जे आव्हान आहे ते 92 धावांचं, मात्र 77 धावांच्या वर या सामन्यामध्ये धावा झळकाव्या लागतील आग्र्याच्या पोगाव संघाला जर बीपीएल स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. इस बीच वहां पर बड़े हिट की तरफ गए थे. विकेट गिरता हुआ नंबर 3 आखिरी राजा को लगने वाला ये तीसरा झटका चिराग माली के रूप में.
च्या रूपाने फलंदाज बाद झाले, कारण आपण बघितलं रिप्लेमध्ये बॅटला लागून ना चेंडू एस्ट्याना धडकला होता आणि चिराग मलियाने सुरुवात तर चांगली केली होती, मात्र टिकू शकला नाही खेळपट्टीवर. नवीन फलंदाज कुणाल म्हात्रे मॅन फ्रॉम अंजूर येतोय. अच्छी गेंद रही थी वहाँ पर भावेश पवार की, जिस पर प्ले डाउन हो गए थे चिराग माली. अगले बल्लेबाज कुणाल मात्रे. पिछले मुकाबले में क्या बल्लेबाजी की थी कुणाल की, बिल्कुल इसी तरह की स्थिति रही थी जब वो बल्लेबाजी के लिए आए थे. उसी बीच आते ही साथ वहाँ पर बॉलर बैक ड्राई खेला इस गेंद के ऊपर. एक और अच्छी गेंद भावेश की. स्कोर हम देखें तो अभी भी रुका हुआ है 46 रनों पर. 3 विकेटें गंवाने के बाद आगरी राजा पोगाव, जो टारगेट है वो 92 का है. उसी बीच वहां पर अच्छी गेंद रही थी, मिडल में इस गेंद को रखा था, हल्के हाथों से पुश किया इस गेंद को कुणाल ने. नक्कीच छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास मजबूर केलं होतं फलंदाजाला. या स्थितीमध्ये सामना आपण पाहिला होता आरके फ्रीड MJ स्पोर्ट्सचा संघविरोध के फॅक्टर का कमाल, कुमार गोड नाबाद 37 आणि कुणाल मात्रे नाबाद 24, आणि तो सामना जिंकून दिला होता आग्र्याचा पोगाव संघाला या फलंदाजाने. तर 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या आग्र्याच्या पोगाव संघाची धावफलकावर 3 बाद 47. आणि यापुढील 3 षटकामध्ये काय घडेल काय बिगडेल, किस टीम की होती हार और किस टीम की होती जयकार, मैच की अगली कहानी सुनते हैं सिद्दीक बाबे सर और ओमकार शेट्टे की जुबानी. बहुत धन्यवाद शुभात धुमाल और शुक्रिया मज़र खान. देखिए कोशिश बहुत अच्छी हो रही है अगरी राजा की तरफ से. उन्हें पता है कि भिवंडी प्रीमियर लीग में अगर रहना है तो कम से कम पहले 77 के ऊपर देखना होगा जो नेट रन रेट है उसके हिसाब से, और उसके बाद वो जीत की तरफ देख सकते हैं. लेकिन 3 ओवर की समाप्ति पे बहुत ही पॉजिटिव रिप्लाई तेजस पाटिल ओनर टीम का हम देख रहे हैं. 47 रन बने और 3 ओवर में 45 चाहिए. दोनों बैट्समैन इस वक्त पिच में मौजूद है. हर्षद चौधरी बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, कुल मिलाकर 16 पर, और कुणाल मात्रे 1 रन बना चुके हैं. मैन फ्रॉम अंजूर, आप सभी का सुबह के सत्र में स्वागत है. पिछले 5 दिन से बादल छाए थे BPL में, आज सूरज चमक रहा है और टेनिस क्रिकेट में BPL चमकता हुआ. बारी की पहली गेंद, इस मरतबा टॉपेज लगा है भावेश पवार, गेंद के नीचे आउट हो गए कुणाल मात्रे. सावन में लग भावेश पवार यांच्या माध्यमातून. आणि तेवढा सुंदर बॉल होता, ऑन साईडला नटरा स्टाईल खेळायचं होतं बॅट्समन कुणाल म्हात्रेला, आणि एक चांगला झेल आणि कुणाल म्हात्रे मैदानातनं बाहेर. न्यू बॅट्समन इंटर होतं अजय भोईर. या मॅचमध्ये टार्गेट अगदी मोठं 92 धावायचं आणि 77 धावा हा मात्र सध्या टार्गेट आहे टीम आगरी राजा पोगावसाठी, कारण तो आकडा अगदी महत्त्वाचा आहे या संघासाठी. देखिए ओमकार, आज से लेके तो कल ग्रैंड फिनाले तक कोई भी टीम का कैप्टन चैन की सांस नहीं लेगा, क्योंकि यहाँ से उलट फेर चलेगा, नेट रन रेट पे चलेगा, पॉइंट टेबल में रद्दोबदल होगा. और ये जो दिन है ये बहुत ही हिस्टोरिकल दिन है टीमों के लिए. नए बैट्समैन शॉटगन दीवा, इस मरतबा लैप स्वीप किया है डीप स्क्वायर लेग पे, बढ़िया फील्डिंग. आज हर जगह अकबर शेख नज़र आ रहे जिन्होंने सबसे फास्टेस्ट 50 बनाई भिवंडी प्रीमियर लीग की. 11 गेंदों में 51 रन. पावर हिटर ऑफ भिवंडी अकबर शेख. अजय भोयर शॉटगन ऑफ दीवा सामना कर रहे हैं प्रीतम बारी का. बॉल डंडा गया मॉर्निंग वॉक के लिए, हवा में चकमा खा गए और शून्य का चश्मा पहनकर डगआउट जाते हुए. इश्क का मंजन घिसी है पिया.
मोठ्या फटक्यासाठी बिलकुल. नक्कीच प्रयत्न होते आणि 77 धावेच्या वरती या मॅच मध्ये टार्गेट पुढे जाणं तितकंसं महत्वाचं आहे. एक राऊंड फिगर 77 तुम्हाला पकडून चालणार नाहीये, त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न अग्रिराजा पोगाव या टीमला करावा लागेल. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची या टीमसाठी. मग 92 धावा देखील इथनं चेस होऊ शकतात जर अकबरनं जी बॅटिंग केली. तशा प्रकारे एखाद्या फलंदाजानं जर डाव सावरला तर नक्कीच या मॅचमध्ये 92 धावेचं टार्गेट देखील चेस होऊ शकतं. कारण हे भिवंडीचं क्रिकेट आहे, फाईट टू फिनिश एका तरी बॅट्समनला करणं या मॅचमध्ये अगदी महत्वाचं आहे. अगला मुकाबला रईस बिल्डर एंड डेवलपर वन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट. बारी के गेंद उछाल दिया गेंद को, गेंद आउट ऑफ पार्क, हाई एंड हैंडसम बिग वन, 6 रन. क्रिकेटचा प्रचंड दांडगा अनुभव आहे जिग्नेश पटेलकडे आणि पहिल्या बॉलवरती षटकार ठोकून टीमला 50 अप घेऊन गेला 54 या आकड्यावरती. प्रीतम बारी 28 धावा 3 विकेट आतापर्यंत. जिग्नेश पटेल जो बाएं हाथ से गेंदबाजी करते हैं और दाएं हाथ से बल्लेबाजी करते हैं. कमाल का शॉट, आइकॉन टू आइकॉन. ओ बढ़िया गेंद, लेग कटर, फंस गए जाल में, भूल भुलैया. क्या मुकाबला हो रहा है आज. सुबह का आलम ये है तो शाम का आलम क्या रहेगा, क्योंकि तमाम टीमें पड़ तोलेंगी, एड़ी चोटी का जोड़ लगाएंगी. जिग्नेश सामना कर रहे हैं प्रीतम बारी का. राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा हुक करने की कोशिश. ओ ये मैच का खुद भी टर्निंग पॉइंट. जिलानी ने जिस तरह एक आसान सा कैच छोड़ा है, ये देखिए कितना आसान कैच छोड़ दिया जिलानी ने. ओवर समाप्त होते हुए 4 और समय हो चुका है स्ट्रेटेजिक टाइम आउट का. बीपीएल में सबसे पहले वो 12 ओनर्स जिन्होंने बीपीएल को इतना खूबसूरत बनाया, 4 ओवर की समाप्ति पे जो रन है वो है 53, 54, और बचे हुए 2 ओवर में कितने चाहिए. अड़तीस रन चाहिए. मैच स्टिल ऑन. देखिए विहान मित कुमार के पद्माकर चौधरी और दिनेश चौधरी, आपका विशेष आभार. मैगी 11 के लिए मांगीलाल पालीवाल, आपका बहुत धन्यवाद. हमारे बीच में रईस बिल्डर एंड डेवलपर के ओनर डैशिंग डायनामिक तारिक रईस आए हैं. हम आपका इस्तकबाल करते हैं और रिक्वेस्ट है कि आपको वीआईपी पे आना है. एबी स्पोर्ट खारीपार के लिए अल्ताफ अली, नईम शेख, साइंस खारबाव के लिए महेंद्र पाटिल, अक्षय पाटिल, रईस बिल्डर एंड डेवलपर के लिए तारिक रईस, देवा टाइगर के लिए, पड़गा के लिए सुजीत ढोले और पराग पटोले, आरके फ्रीट और एमजे स्पोर्ट्स के लिए फुरकान बुबेरे, एसके इंटरप्राइजेस के लिए रशीद अग्रवाल और शुमाइल सूसे, चैलेंज स्पोर्ट्स के लिए मयूर विलास पाटिल, अगड़ी राजा पोगांव के लिए तेजस पाटिल, प्रभुदास बॉयज भादवाड़ के लिए 55 झालेत. 55 धावा, टार्गेट 92 रनचं, म्हणजे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 37 धावेची आवश्यकता भावे सर. पंचावन्न धावा धावफलकावरती आणि या स्पर्धेचं
अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर 77च्या पुढे जायचं आहे आणि मॅच जिंकायची असेल तर 92 धावेचं लक्ष्य पार करायचं आहे. भावेश पवार पहिला बॉल अगदी चेंडूला वळवत असताना समोर बॅट्समन जिग्नेश पटेल. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील दोन मोठी नावं एकमेकांसमोर, एका बाजूला गुजरातचा स्टार तर दुसऱ्या बाजूला प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. चांगलं रंगलेलं बॅटल बाली ट्रॉफी 2021. अजून एक BPL अल्ताफ बाली साहेबांची क्रिकेट स्पर्धा सगळ्यांना वेध लागलेलं असतं सर बाली ट्रॉफीचं. बिल्कुल आए दिन बाहर को थोड़ा सा समय है. भावेश पवार अगदी चांगली बॉलिंग करतोय. यावेळी स्विच हिट आणि प्रयत्न यशस्वी देखील झाला. बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 डॉट बॉलचं उत्तर स्विच हिटच्या चौकारानं जिग्नेश पटेलनं दिलंय. गेंदों में ओमकार अभी भी 33 रन चाहिए, लेकिन ये 3 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है. 92चं टार्गेट आणि या स्पर्धेचं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर कमीत कमी जे रन रेट आहे ते पार करण्यासाठी 78 धावेपर्यंत पोहोचायचं. म्हणजे 77 पेक्षा एखादी धाव तरी तुम्हाला पुढे काढावीच लागेल. आगरी राजा पोगांव को अगर बीपीएल में रुकना है तो 77 प्लस बनाना होंगे. जिग्नेश पटेल ऑन स्ट्राईक. आडवा बॅटनं ऑन साईडला बॉल पाठवला डीप मध्ये. चिराग, माई, सूरज अतिशय चांगली सुरुवात करून दिली. कुमार थोडेसे लवकर बाद झाले. मग नंतर एक चांगली बॅटिंग होती आहे मैदानाच्या आतमध्ये हर्षद या फलंदाजाकडनं आणि तोच हर्षद चौधरी आता स्ट्रायकर एंडला. टीमची टोटल फलकावधी 60. 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 32 धावेची गरज आहे. 60 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. आगरी राजा पोगाव. अतिशय चांगला बॉल भावेश पवारच्या माध्यमातून. मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत. एक स्विचिटचा चौकार आला त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या टप्प्यावरती आपल्या गतीवरती दिशेवरती नियंत्रण ठेवत असताना भावेश पवार अगदी चांगली बॉलिंग करतोय. एक सिंगल ऍड झाली आहे. टीम 1 ने पुढे सरकेल 61 या आकड्यावरती. आता जे दोन्ही लक्ष आहे ना ते दोन्ही महागडं वाटत चाललंय. कारण एका बाजूला जिंकण्यासाठी 31 आणि 77 प्लस जायचं असेल तरी देखील आव्हान अगदी मोठं झालंय. कारण 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फलकावाधी 61 धावा लागलेत. हा बॉल अगदी महत्वाचा आहे आगरी राजा पोगावसाठी आणि महत्वाचा बॉल देखील अगदी चांगल्या टप्प्यावरती भावेश पवारच्या माध्यमातून मेल. फक्त एक सिंगल आणि एका सिंगल नंतर टीमची टोटल आफ्टर 5 ओव्हर 62 धावा धाव फलकावरती. आता शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि जर तुम्हाला तुमचं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल या स्पर्धेमध्ये आगरी राजा पोगाव हे नाव टिकवायचं असेल तर नक्कीच कमीत कमी 16 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि मॅच जिंकायची असेल तर 6 बॉलमध्ये तुम्हाला कराव्या लागतील 30 धावा. बिल्कुल ये ओवर आगरी राजा पोगांव के लिए डू और डाई का ओवर है. उनको अगर क्वालिफाई करना है तो कम से कम 6 गेंदों में यहाँ पर उनको 16 रन बनाने ही होंगे और अगर जीतना है तो 30 रन. अब ये करते हैं सोना या सोने पे सुहागा या फिर दोनों से पीछे हट जाते. कंपलसरी 16 रन तो उनको बनाना ही है क्वालिफाई के लिए. नहीं तो अगर जीतना है तो 30 रन बनाना है. तो ये ओवर चैलेंज के लिए भी अहमियत है क्योंकि चैलेंज नहीं चाहेंगे कि मैच हारा जाए. अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली आहे चॅलेंज स्पोर्टच्या माध्यमातून. एकही सामना अजून गमावला नाहीये चॅलेंज स्पोर्ट टीमनं. शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती बॉलर सज्ज झाला. केतन घरत काय बॉलिंग केली होती कालच्या दिवसामध्ये. जयेश पाटील समोर आणि आज देखील 30 बॉलिंग करत असताना केतन घरत. पहिला बॉल अतिशय सुंदर टप्प्यावरती आणि अंपायरचा इशारा लेग बाईज. एका सिंगलच्या नंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळतीये ती म्हणजे 63 धावा. जिंकण्यासाठी 5 बॉल 29 आणि या स्पर्धेचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी 5 बॉलमध्ये कमीत कमी 15 धावा कराव्या लागतील तरच आगरी राजा पोगावचं अस्तित्व जिवंत राहील.
ओव्हर द विकेट. अजून एक सुंदर बॉल केतन घरतच्या माध्यमातून. आता या मॅच मध्ये येईल का केतन घरत समोर परत टीम आगरी राजा पोगाव. देखिए जिग्नेश पटेल ने स्ट्राइक हर्षद चौधरी को दिया, हालांकि हर्षद चौधरी भी बहुत अच्छा कर रहे हैं, लेकिन ये वो समय था कि आइकॉन रिस्पॉन्सिबिलिटी अपने कंधों पे लेते. हर्षदकडे देखील ती क्षमता आहे आणि त्याला सिद्ध करावी लागेल आणि तेच करत असताना हर्षद चौधरी डावा स्टिकचा बॉल अगदी बाहेर होता, त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगच्या वरतून एक मोठा फटका षटकार येतोय. मध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी अस्तित्वाच्या लढाईसाठी आता 3 बॉल मध्ये कमीत कमी 8 पेक्षा जास्त धावा बनवावा लागतील. बिल्कुल, अब 3-23 का तो ख्याल उन्होंने अपने जहन से निकाल दिया होगा. 3-8 पर, और तेजस पाटिल गहरी निगाहें गाड़े हुए हैं ग्राउंड में, और अरशद चौधरी ने बता दिया है जिग्नेश को कि मैं हूं ना. एसके स्पोर्ट्स के शादाब कुदकर आना आपको मंच के ऊपर. अजून एक चांगला फटका, उंची जास्त लांबी मात्र थोडी कमी आणि घेतलाय हा झेल आणि फलंदाज बाद होईल. हर्षद चौधरी, व्हाट अ थ्रिलर मैच. हलक में ऐसे समय हलक में कलेंजा आता है बैट्समैन के. हर्षद चाहते होंगे कि शायद सिक्सर मिले. बारी ने बहुत अच्छा कैच लिया प्रीतम ने. अब 2 गेंदे 23 रन, और क्वालिफाई के लिए 2 गेंदों में कितने चाहिए? 9 रन. 9. ये गेंद निकल गई मानो गाड़ी छूट गई भिवंडी प्रीमियर लीग की अगरी राजा पोगांव के हाथ से. लेकिन स्टिल कुछ नहीं कहा जा सकता है. जिग्नेश के पास अब स्ट्राइक आया है, और जिग्नेश पटेल के लिए ये सही टेस्टिंग है. डू इट बिफोर डाई. इससे पहले कि आप मर जाए उसको कर जाए. सगळं काही आता जिग्नेश पटेलच्या खांद्यावरती. गेम थोडा फास्ट करायचा, जास्त वेग घेता भावेश पवार ही सूचना तुमच्या टीमसाठी. 2 बॉल जिंकण्यासाठी 23 आणि जे रन रेट आहे त्याच्या आधारावरती जिवंत राहण्यासाठी कंपल्सरी 9 धावेची गरज. केतन घरत आणि हा बॉल ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर. कुठेतरी अजून आशा, अजून किरण इथे जाग होत असताना एक्स्ट्रा रन तरी इथे ऍड झाली आहे. टीमची टोटल 70 वरती जाऊन पोहोचली आहे. 2 बॉल मध्ये जिंकणं तर आता कठीण आहे, मात्र जे त्यांची लढाई अस्तित्वाची त्याच्यासाठी 8 धावा कंपल्सरी. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भावेश पवार आणि इथे 2 धावा कंप्लीट झालेत. अब तो ऐसा है कि जिग्नेश के पास एक ही रास्ता रहा है, डू इट बिफोर डाई. करने से मरने से पहले करो. और ये गेंद पे क्वालिफाई के लिए सिक्सर लगना जरूरी है. वाकई में देखना है कि जिग्नेश पटेल जो आइकॉन खिलाड़ी है, उनकी जिंदगी की इस सीजन के क्रिकेट की सबसे बड़ी गेंद का सामना करने जा रहे, और अगर इसे लगा डाला मानो पोगांव को बना डाला. आणि अगदी जिग्नेश पटेल मध्ये ही क्षमता, दुसऱ्या बाजूला केतन घरतने केलेली बॉलिंग, आणि हेच तर बीपीएल ची ओळख आहे. खामोश, सब पिन ड्रॉप साइलेंस है. गेंदबाजी के लिए केतन घरत दूर वाले छोर से सामना करेंगे गुजरात के स्टार जिग्नेश पटेल. क्वालिफाई के लिए इस गेंद पे सिक्सर आना जरूरी. क्या लगेगा क्या नहीं लगेगा, दिल की धड़कनें तेज होती हुई. राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए केतन. जिग्नेश को आउट, कोई गलती नहीं. और इस मैच को चैलेंज ने जीत लिया, और चैलेंज पहली टीम बनी है जिसने अपने 5 मुकाबले जीत लिए हैं.
देखिए ये पहला राउंड खत्म हुआ है और चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन इस बात को सुन ले कि आज का 5वां राउंड आपका होने वाला है, क्योंकि टेबल ग्रुप में ग्रुप ए की टॉप टीम और ग्रुप बी की टॉप टीम का जो मुकाबला है, इसलिए 5वें राउंड के लिए चैलेंज तमाम टीमें इस बात को सुन लें कि आज आपको बीपीएल छोड़ के कहीं भी नहीं जाना है, क्योंकि हो सकता है कौन किस रैंक पे आए, किसका मैच किससे लग जाए। आइए दोस्तों, हम प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ बढ़ रहे हैं और प्रेजेंटेशन बॉक्स में मेरे साथ जुड़ने जा रहे हैं सुभाष धुमाल, कंप्यूटर कमेंटेटर। और वेलकम सुभाष धुमाल। मैं सम्मानीय सरपंच मुरलीधर केने, हमारे काबिल दोस्त शादाब कोतकर, एक्स ओपनर मच्छिंदर घरत और साथ ही साथ तारिक रईस साहब, ओनर ऑफ रईस बिल्डर एंड डेवलपर, चारों से रिक्वेस्ट करता हूं कि आपको प्रेजेंटेशन बॉक्स से जुड़ जाना है। आइए, मोस्ट वेलकम। हमारे तमाम मान्यवर से रिक्वेस्ट है, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं। सबसे पहले आइए, कैच ऑफ द मैच स्पॉन्सर बाय जीतू मानेरकर एंड बीपीएल कैच ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू प्रीतम बारी। प्रीतम बारी, कैच ऑफ द मैच। प्रीतम, आपको आना है। आइए, हम जीतू मानेरकर स्पॉन्सर एक गिफ्ट हैम्पर आपको दे रहे हैं। वेलकम प्रीतम। बहुत खूबसूरत कैच पकड़ा था मिड विकेट पर, मुरलीधर केने साहब के हाथों से, सरपंच के हाथों से। आइए, इसके बाद बीपीएल सुपर 4 आणि बीपीएल सुपर 4 पॉवर हिटर अकबर। यस, अकबर, स्पॉन्सर बाय O2 लाइफ वाटर, शाहिद पापा एंड फैयाज अंसारी। दुल्हन वही जो पीरमन भाई और O2 लाइफ पानी आपकी प्यास बुझाए। आइए, तारिक रईस साहब के हाथों से हम अकबर आपको सुपर 4 दे रहे हैं। आइए, हम जल्दी से अगले इसकी तरफ चलते हैं। बीपीएल सुपर 6 And BPL Super 6 once again power hitter Akbar Sheikh. and BPL Super 6 sponsored by BC4 मच्छिंदर घरत, एक्स क्रिकेटर ओपनर, उनके हाथों से हम ये आपको बैग दे रहे हैं। अब बारी है मैन ऑफ द मैच, और मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने फास्टेस्ट 50 ऑफ भिवंडी प्रीमियर लीग, नाम है 11 गेंदे 51 रन, पावर हिटर ऑफ भिवंडी अकबर शेख।
इज द मैन ऑफ द मैच. अकबर शेख ठरला या सामन्याचा सामनावीर. अप्रतिम इनिंग, फारसे अर्धशतक त्यांनी झळकवलेलं आहे. यस, पहले हम मचेंद्र गरत के हाथों से आपको ये अंडर वन रूफ अली खरबे, एक छत के नीचे आपकी तमाम शॉपिंग, उन्हीं का दिया हुआ ये गिफ्ट हैम्पर देंगे. अली खरबे की देन एक और गिफ्ट हैम्पर अकबर शेख आपको तारिक रईस साहब दे रहे हैं. यस, मुरलीधर केने साहब मुकेश नांदुरकर स्पॉन्सर ये मेडिकल किट दे रहे हैं. और साथ ही साथ शादाब कोतकर के हाथों से ये हम आपको गोल्ड मेडल बेस्ट बैटिंग फास्टेस्ट 50. आइए अब वो ट्रॉफी जो आपकी शोकेश की शोभा बढ़ाए, एक्रेलिक आर्ट 2 पल्लन भाई की देन, ये ट्रॉफी दे रहे हैं तारिक रईस साहब. बहुत धन्यवाद तमाम मान्यवर्स का, बहुत शुक्रिया आप लोगों का. आपसे निवेदन है मंच की शोभा बढ़ाना है. अकबर, क्या बल्लेबाजी की, व्हाट इनिंग. ऐसा लग रहा था कि घर से सेट होकर आ रहे. देखिए, जब आप बल्लेबाजी को आ रहे थे तो इतना टोटल नहीं था.